आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे विधान भवनातून येते. थेट जाऊयात विधान भवनामध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार. भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे निष्क्रियपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा अकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी पांडुरंग पुंडलिक फुंडकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. बुलढाण्याचे आमदार पांडुरंग फुंडकर यांनी शपथ घेतलेली आहे. राजकारण आणि समाजकारणाचा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. आजवरचा भाजपचा महत्त्वाचा चेहरा म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ आता घेतलेली आहे. भाजप, शिवसेना आणि इतर मित्रपक्ष असे मिळून एकूण 10 मंत्री आज शपथ घेणार आहेत. दरम्यान जी महत्त्वाची बातमी हाती येते, या शपथविधी सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र उपस्थित नाहीयेत. शिवसेनेचे देखील 2 नेते आहेत जे आज या शपथविधीला उपस्थित राहिलेले आहेत. ते शपथ घेणार आहेत मंत्रिपदाची. मात्र या शपथविधी सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दांडी मारलेली आहे. तेव्हा मंत्रिमंडळ विस्तारावरती पुन्हा शिवसेना हिरमुसली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. मी प्राध्यापक रामशंकर शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्क्रियपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी प्राध्यापक रामशंकर शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब आता मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. तेव्हा राम शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. सोबतच गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे. याआधी गृहराज्य मंत्रिपद सांभाळत होते राम शिंदे. मात्र आता त्यांची बढती झालेली आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची आता त्यांनी शपथ घेतली आहे. त्यांच्याकडे नेमकं कोणतं खातं सोपवलं जातं ते पाहावं लागेल. ते उत्सुकतेचं ठरेल पाहणं. दरम्यान गृहराज्यमंत्री असलेले राम शिंदे त्यांचं गृहराज्यमंत्रीपद आता शिवसेनेकडे गेलेलं आहे. त्यामुळे आता राम शिंदे यांची बढती होऊन त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे. श्री जयकुमार जितेंद्र सिंह रावल,
वीर शिरोमणी महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. मनी खानदेशनी माय बोलिले मी नमन करत. मी जयकुमार जितेंद्र सिंह रावल ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताच्या सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्ठुरपणे तसेच कोणाचाही विषय ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय हक्क वागणूक देईन. मी जयकुमार जितेंद्र सिंह रावल ईश्वर साक्षी शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला न्याय होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय हिंद. शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. सोबतच गोपनीयतेची शपथ देखील घेतलेली आहे. कॅबिनेट मंत्रिपद त्यांना मिळणार आहे. शिंदखेड्याचे आमदार म्हणून त्यांची सलग वर्णी लागलेली आहे यावेळेस देखील. आणि MBA पासआउट असलेले रावल हे अनेक उद्योग आणि शिक्षण संस्थांचे संचालक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. भाजपचे असे एकूण 6 नेते आहेत जे आज मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतील. सोबतच मित्रपक्षांचे 2 आणि शिवसेनेचे 2 नेते आहेत जे आज या शपथविधीला हजेरी लावतील आणि मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतील. श्री संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर. मी संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर ईश्वरास साक्षी घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्ठुरपणे तसेच कुणाच्याही विषयी ममताभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर ईश्वरास साक्षी शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल असे कोणत्याही बाबत असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. निलंग्याचे आमदार संभाजीराव निलंगेकर यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे. संभाजीराव निलंगेकर यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पहिल्याच निवडणुकीमध्ये आपल्या आजोबांना हरवण्याची किमया दाखवलेली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर हे त्यांचे आजोबा ज्यांना हरवलेलं होतं संभाजीराव निलंगेकर यांनी आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून देखील संभाजीराव निलंगेकर ओळखले जातात आणि म्हणूनच त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची बक्षिसी मिळाल्याची चर्चा आहे.
श्री सुभाष सुरेशचंद्र देशमुख, मी सुभाष सुरेशचंद्र देशमुख ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्ठुरपणे तसेच कोणत्याही विषयाची मनत्वभाव किंवा अकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी सुभाष सुरेशचंद्र देशमुख ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. सोलापूरचे आमदार देशमुख यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. खरं तर सुभाष देशमुख हे अत्यंत मितभाषी, मात्र सोलापुरात दुग्ध व्यवसाय असेल, साखर उद्योग असेल, यांचं जाळं पसरवण्यामध्ये यांचा मोलाचा हातभार लागलेला आहे. सुरुवातीला विधान परिषदेतून निवडणुका लढवलेल्या होत्या आणि त्यानंतर 2008 साली त्यांनी थेट लोकसभेत उडी मारलेली होती. त्यानंतर आज कॅबिनेट मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडलेली आहे. संभाजी निलंगेकर, रावळ, सुभाष देशमुख, फुंडकर, राम शिंदे हे सगळेजण कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. छत्रपती शिवाजीराजे, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर, स्वामी विवेकानंद आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करतो. मी महादेव पुनाताई जगन्नाथ जानकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृषपणे तसेच कोणाच्याही विशेष व महत्त्वावर किंवा अकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी महादेव गुणाताई जगन्नाथ जानकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझे कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. तेव्हा भाजपचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्ष, त्याचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. 2003 साली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली महादेव जानकर यांनी. सुरुवातीच्या काळात ते पवारांविरोधात देखील लढले होते आणि मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते सुप्रिया सुळेंविरोधात लढले होते. त्यानंतर 2015 मध्ये विधान परिषदेवरती त्यांची नियुक्ती करण्यात आली, आमदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली, निवड करण्यात आली आणि त्यानंतर ते आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. तेव्हा लोकसभा निवडणुकांच्या विरोधात सुप्रिया सुळेंविरोधात लढले होते महादेव जानकर. त्यानंतर 2015 मध्ये विधान परिषदेवरती त्यांची आमदार म्हणून वर्णी लागली आणि त्यानंतर आज ते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. आता माननीय राज्यमंत्री महोदय शपथ घेतील. श्री अर्जुन पंडितराव खोतकर, मी अर्जुन पंडितराव खोतकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा
भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारतीय सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे, निष्ठोपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकर्षणभावाचा न्याय वागणूक देईन. मी अर्जुन पंडितराव खोतकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याकडे उघड करणार नाही. तेव्हा शिवसेनेचे जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी देखील राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. मराठवाड्यातलं शिवसेनेचं एक मोठं नाव समजलं जातं खोतकर. गेल्या कित्येक दशकांपासून त्यांनी शिवसेनेसाठी अविरत कष्ट घेतलेले आहेत. वक्तृत्व कौशल्य ही त्यांची एक जमेची बाजू आहे आणि या आधीच्या युती सरकारच्या काळामध्ये त्यांनी पर्यटन तसंच पाणी पुरवठा आणि माहिती आणि प्रसारण या खात्यांचं देखील काम पाहिलेलं आहे. आज त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तळमळीनं बोलणारा नेता म्हणून देखील अर्जुन खोतकर यांची ओळख आहे. श्री रवींद्र दत्तात्रय चव्हाण. मी रवींद्र दत्तात्रय चव्हाण ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्ठुरपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकर्षण बाळगता न्याय वागणूक देईन. मी रवींद्र दत्तात्रय चव्हाण ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असे ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. तेव्हा रवींद्र चव्हाण यांनी देखील राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. डोंबिवलीचे आमदार आहेत रवींद्र चव्हाण. सुरुवातीला 2009 साली त्यांनी भाजपच्या तिकिटावरती ते विधानसभेवरती निवडून आले. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ते स्थायी समितीचे देखील सदस्य राहिलेले आहेत आणि यावेळेस या भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांनी आज मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. श्री मदन मधुकरराव येरावार. मी मदन मधुकरराव येरावार ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन.
आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी मदन मधुकरराव येरावार ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. मदन येरावार यांनी देखील राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. यवतमाळचे आमदार आहेत आणि सर्व समाजाचा पाठिंबा असलेले नेते अशी त्यांची ओळख आहे. 1996 आणि त्यानंतर 2004 या साली ते विधानसभेवरती निवडून गेलेले होते. यावेळेस भाजपने त्यांना संधी दिलेली आहे. राज्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे मदन येरावार यांनी. भाजप आणि मित्रपक्षातले एकूण 10 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आता रंगतोय. यामध्ये भाजपचे 6 नेते आहेत जे आज मंत्रिपदाची आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. सोबतच मित्रपक्षाचे 2 आणि शिवसेनेचे 2 मंत्री देखील शपथ घेत आहेत. श्री गुलाबराव रघुनाथ पाटील, वंदनीय शिवसेना प्रमुखांना आणि तमाम काळ्या आईच्या सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना स्मरून मी गुलाबराव रघुनाथ पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी गुलाबराव रघुनाथ पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्राचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय बाळगून देईन. मी गुलाबराव रघुनाथ पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्राचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून मी माझी यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी माझ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. शिवसेनेचे जळगाव ग्रामीण भागातून निवडून आलेले आमदार गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. खरं तर एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात गुलाबराव पाटील. हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत विधानसभेवरती आणि त्यानंतर आता त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेली आहे. खरं तर याआधी 2009च्या निवडणुकीत ते पराभूत झालेले होते. शिवसेनेशी एकनिष्ठ असलेला नेता अशी देखील गुलाबराव पाटील यांची ओळख आहे आणि त्यामुळेच राज्यमंत्रीपदाची लॉटरी त्यांना लागली अशी चर्चा आहे. सोबतच शिवसेनेचा उत्तर महाराष्ट्रातला एक मोठा चेहरा म्हणून देखील गुलाबराव पाटील यांच्याकडे बघितलं जातं. श्री सदाशिव रामचंद्र खोत, मी काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला स्मरण करून मी सदाशिव रामचंद्र खोत ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी
आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्ठुरपणे तसेच कोणाच्याही विषयी ममतत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल. मी सदाशिव रामचंद्र खोत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते प्रेरित करून ऐरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराय. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते म्हणजे सदाभाऊ खोत पश्चिम महाराष्ट्रातलं एक रांगडं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक महत्त्वाचा खांब म्हणून सदाभाऊ खोत यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर याआधी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जेव्हा सुरू होती तेव्हा सदाभाऊ खोत यांचं नाव महादेव जानकरांसोबतच निश्चित मानलं जात होतं. याआधी त्यांचं राजकारण खूप मोठं राहिलेलं आहे. खास करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिलेला आहे. ऊस असेल, सोयाबीन, कापूस, भात या सर्व पिकांच्या दरासाठी वेळोवेळी त्यांनी आंदोलनं केलेली आहेत, आवाज उठवलेला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना ही भाजपसोबत आली आणि त्यानंतर आता त्याची बक्षिसी राज्यमंत्रीपद खोत यांना देण्यात आली आहे. माननीय राज्यपाल महोदय, आता शपथविधी पूर्ण झाला आहे. तथापि सर्वांना विनंती आहे की राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी